नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, सकाळपासून आपण बघतोय की महाराष्ट्रात महायुतीला जे भरभरून यश महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने दिलेलं आहे ते त्यांच्या केवळ 2.5 वर्षांच्या विकासाच्या दिसत असणाऱ्या कामामुळे आणि समाजातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयामुळे विविध योजनांमुळे हे यश त्यांना मिळालं। त्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश तर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असंच म्हणावं लागेल। एका बाजूला हे चित्र असताना दुसरीकडे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नाकारलं म्हणण्यापेक्षा त्यांचा बाजारच उठवलेला आहे। राज्यात विरोधी पक्ष नेता मिळतोय की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। म्हणजे काय म्हणायचं तर राज्यातल्या जनतेने विकासाला आणि सकारात्मकतेला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। हेच आजच्या या निकालावरून स्पष्ट होतं। गेल्या 2.5 वर्षाचा महायुती सरकारचा कार्यकाळ बघितला आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा, पत्रकार परिषदा, त्यांच्या भूमिका जर आपण बघितल्या तर त्या संपूर्णतः नकारात्मक अशा होत्या। एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणारा विकास, वेगळ्या विकास कामांची होणारी भूमिपूजन, झालेल्या कामाची उद्घाटनं ही होत असताना दुसरीकडे मात्र उद्योग गुजरातला पळवले आणि महाराष्ट्र लुटायचं काम सुरू आहे हे भारतीय जनता पक्षाचे नेते करत असल्याची टीका काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील यांच्याकडून सतत होत होती। मात्र महाराष्ट्रात होत असणारं विकास काम, राज्यात होणारी आर्थिक राज्यातली उन्नती ही लोकांच्या लक्षात येत होती। लोक सततच्या पत्रकार परिषदा आणि नकारात्मकतेच्या भावनेतून होणारी टीका याला कंटाळलेले होते। त्यामुळेच लोकांनी अक्षरशः या ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान रूपी आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना या निवडणुकीच्या निमित्तानं व्यक्त केलेल्या आहेत। केवळ टीका करणं आणि दूषणं देणं याच्यावरती राजकारण होत नाही, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून कामं करावी लागतात। हाच संदेश लोकांनी एकत्रितपणानं या निवडणुकीच्या निमित्तानं दिला असं आपल्याला इथं म्हणावं लागेल। आज लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांनी आपल्या ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका सुधारून धोरणांमध्ये बदल करून 4 महिन्यातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला ते नेते सामोरे गेले आणि हे यश मिळवलं। हे यश मिळवण्यामध्ये शेवटच्या टप्प्यात लाडकी बहीण योजना या योजनेची जी घोषणा सरकारनं केली आणि केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होत असल्यामुळं त्याची खात्री महिलांना पटली। त्यामुळं महिलांचा जो टक्का वाढला मतदानाचा। दुसरीकडं लोकसभा निवडणुकीत विशिष्ट समाजाचा, खास करून अल्पसंख्याक या समाजानं जे एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने केलेलं होतं, त्यांचं झुकलेलं होतं, याची जाणीव सर्वसामान्य जनतेला करून देण्यात महायुतीतले नेते हे यशस्वी ठरले। प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी तर या निवडणुकीत धर्मयुद्ध हे आहे असं बोलून सुद्धा दाखवलेलं होतं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सब हैचा नारा दिला। त्याला या महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला असंच आपल्याला इथं म्हणावं लागेल। झालेल्या मतदानातून हेच तर स्पष्ट होतं। दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडी तिकीट वाटपाचा यांनी जो घोळ घातला शेवटच्या दिवसापर्यंत तो घोळ सुरू होता। त्यांच्याकडे इलेक्शन मॅनेजमेंट नावाचा प्रकार नव्हता। रोज उठून महाविकास आघाडीमधले नेते एकमेकांच्या विरोधात माध्यमांमध्ये बोलत होते। एकीकडे राज्यात सत्ता येते की नाही याचा पत्ता नाही, मात्र या तिन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून भांडणं होत होती। त्याचा परिणाम राज्यात आपल्याला दिसून येईल। बाळासाहेब थोरात यांच्यासारखा काँग्रेसचा ज्येष्ठ नेता जो 8 वेळा निवडून आलेला आहे संगमनेर मतदारसंघातून, त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला कराडमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे घनसावंगी मतदारसंघातून, हा व्हिडिओ आम्ही बनवत होतो तोपर्यंत ते पिछाडीवरच होते, ते सुद्धा पराभवाच्या छायेत होते। कर्जत जामखेड या मतदारसंघातून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये तगडी फाईट झाली। नाना पटोले यांच्या बाबतीत तीच परिस्थिती हा व्हिडिओ बनवेपर्यंत होती। याचा अर्थ असा आहे की काँग्रेसमधले किंवा या महाविकास आघाडीमधले जे सतत राजकारण करत 30-30, 40-40, 50-50 वर्ष निवडून येतात, त्यांना आता कुठेतरी सल्लागाराच्या भूमिकेत जाणं गरजेचं आहे आणि तरुणांना वाव देण्याची गरज आहे। हे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारांनी संदेश दिलेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। सामान्य जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घालून त्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल याकडे लक्ष न देता केवळ व्यक्तिद्वेषाची टीका ही या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सुज्ञ मतदाराला पटत नाही, आवडत नाही, हे सुद्धा आपल्याला या निमित्तानं दिसून आलेलं आहे।
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुठभर मास वाढलेलं होतं, मात्र त्याच्या यशाच्या गुंगीत राहिलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या निवडणुकीत मतदारांनी मात्र करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा फारसं मताधिक्य मिळवता आलेलं नाही आहे. अक्षरशः लाडकी बहीण योजनेनं महाविकास आघाडीला लोळवलेलं आहे. या निवडणुकीत शरद पवार म्हणायचे की आपल्याला महाराष्ट्र बदलायचं आहे. महाराष्ट्र बदलायचं आहे म्हणजे काय हेच या राज्यातल्या लोकांना समजलं नाही. इतकी वर्ष आपलीच मान या राज्यावर होती आणि आता काय राज्य बदलायचं आहे इतका साधा विचार या लोकांनी केला. राज्य बदलायचं आहे म्हणूनच 2019ला पुन्हा युतीला सत्ता दिलेली होती, मात्र लोकांच्या मताचा अनादर झाला आणि सरकार महाविकास आघाडीचं आणलं गेलं. तेच न पटल्यामुळं इतकी लँडस्लाईड व्हिक्टरी जनतेनं महायुतीला दिलेली आहे. यावेळी आपण बारकाईनं बघितलं असेल तर महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यात आलेलं होतं. त्यांनाच टार्गेट करण्यात येत होतं, मात्र जितका द्वेष होईल त्याचा उलटा इफेक्ट असतो हे सुद्धा पुन्हा एकदा जनतेनं या निमित्तानं दाखवून दिलं. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपला छप्पर फाडकेल यश या सर्वसामान्य जनतेनं या निमित्तानं दिलेलं आहे. आपल्या राज्यातल्या राजकारणावरची मान त्यांनी या निमित्तानं पक्की केलेली आहे. त्याच्यामुळे मी आधी म्हटलं तसं केवळ विरोधासाठी विरोध करणं, नकारात्मक दृष्टिकोनातून टीका करणं याला राज्यातली जनता फारशी किंमत देत नाही, फारशी म्हणण्यापेक्षा अजिबातच देत नाही, हे या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. याचा विचार आता महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांनी, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणानं करण्याची आवश्यकता आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.